मणिपूरमध्ये तुफानी गारपीट, अनेक घरांचं नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आज बंद, उद्या बंद. मुख्यमंत्री बीरेन सिंग यांची सोशल मीडियातून माहिती. तिसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये 5 लोकसभा मतदारसंघात मतदान. 72 तास आधी भारत नेपाळ बॉर्डर बिहारच्या सुपौल जवळ सील. बीडच्या गेवराई चेकपोस्टवर कारमधील लोखंडी पेटीतून 1 कोटींचं घबाड जप्त. कार चालक पोलिसांच्या ताब्यात. भाजपचं इंजिन बिघडल्यामुळे मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची बोचरी टीका. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना बिनविरोध करायला हवं होतं, मग तुम्हाला सातारची गादी दिसली नाही का? फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा. जालन्यातल्या गोलापांगरीत भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांचा घेराव. घोषणाबाजी करत दिलं मागण्यांचं निवेदन. बीडमध्ये नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ. बीड शहरात 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत 100 ते 200 रुपयांनी वाढ. शेतकऱ्यांना आर्थिक झळ. बीडमध्ये 2 कोटीचे 1200 किलो चंदन जप्त. 2 चंदन तस्करांना पोलिसांच्या बेड्या. मुंबईतल्या बीकेसीत बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक. नोटांच्या कारखान्यातून 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त. यवतमाळमध्ये आई आणि मामाकडून मुलीची 1 लाखात विक्री. धर्म बदलून मुलीला राजस्थानात विकल्याचा प्रकार समोर. 7 जणांना अटक. परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली भाईंदरमध्ये शेकडो जणांची फसवणूक. पोलिसांच्या 3घांना बेड्या. नांदेडमध्ये वऱ्हाडाच्या जीपला अपघात. गाडी खड्ड्यात पडल्याने 5 ते 6 वऱ्हाडी जखमी. पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या आजपासून सुरू. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या धावणार. केनियामध्ये पावसाने माजवला हाहाकार. आतापर्यंत 228 लोकांचा मृत्यू तर 164 जखमी. हजारो घरांचं नुकसान. लाखो लोक स्थलांतरित. इस्रायल पॅलेस्टीन युद्धात जगभरातून पॅलेस्टिनी नागरिकांसाठी निदर्शनं. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनीमध्ये ही युद्ध थांबवण्याची मागणी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पाकच्या सुरक्षा दलासोबत आंदोलकांची झडप. शेकडो लोक जखमी. 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सुरक्षेत मोठी चूक. व्हाईट हाऊसच्या बॅरियरला वाहनाची धडक. चालकाचा मृत्यू. घातपात की अपघात याचा तपास सुरू.